चालन मग जाय मग सावकाश मग काय चालन मग चल बाय योजना बाय बाय मम्मी काय करते तू बसलोय गाडा गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉग गाईस आता काय आवरले आता उठलो मी 9 वाजले नाही का मग चक्र मारू थोडा वेळ काय कसं नाही का चक्र मारू थोडा वेळ असं मग काय रे सुयश चालला का सोडू तुला मग काय आणि कालची व्हिडिओ काढायची राहिली काल तिकडं याला माझं ते व्हिडिओ पोस्ट नाही झाली काय प्रॉब्लेम झाला काय माहिती यूट्यूबवर मी व्हिडिओ काढली होती कालची पण ते काय ग्लिच आलं काय माहिती काय झालं तेच नाही झालं पोस्टच नाही झाली व्हिडिओ बघायला तसं मी केलं ते यूट्यूबला मेसेज केला याच्यावर हेल्थ सेक्टरवर नाही का पण आता काय होतं काय माहिती नाही का तोच प्रॉब्लेम झाला 2 दिवसात का व्हिडिओ मी केली पोस्ट केली शेड्यूल केली अपलोड काय प्रॉब्लेम आला काय माहिती आणि काय आता ते काल आपलं हौदाचं आहे ना झाकण तुटलं होतं ते नवीन टाकलं म्हणजे मनाला दिलं तर जसं मग तिकडं त्याला ते कलर आणावं लागेल नाही ऑइल पेंट नाही तर गंजन ते आणू बघू अजून ते मग कडेने सिमेंट वेणगार लावावं लागेल आणि आज मम्मीची शाळा चालू झाली दिवाळी सुट्ट्या होत्या नाही का मग चालू झाली मग ती गेली सकाळी शाळेला मला म्हणली मग ये दुपारी तू तिकडं मग मी ते शाळेतच जातो तिकडं जेवायला नाही का पोरं पण असतात लहान पोरं त्यांच्यावर मग जेवतो तिथं दुपारी मग घरी बोर होतो एकटं जेवायला तेवढंच मग नाही का टाईमपास होतो तिथं थोडा वेळ आणि ते काय ते बँकेत पण काम आहे तिथं मग बँकेत पण जाऊ काय बघू नाही का तुम्हाला दाखवतो पुढचं काय नियोजन मी आपली छोटी धन्नो काढू नाही का ऍक्टिवा ला काढलीच नव्हती हा काढू आता ही खूप दिवस झाली तुषार भाऊ पुढे गेलोच नाही जाऊ चक्कर मारून नाही का त्यांना भेटवलं जरा सलून थोडे नाही का तुम्हाला दाखवतो मग तिकडे पुढं मम्मी काय करते तू बसलोय गाडा आम्ही चाललोय आता हाफ डे घेऊन मम्मीने हाफ डे घेतला नाही का बँकेत काम होतं जरा मग ते थंब द्यायचं वाटतं काहीतरी चाललं परत तिला सोडायचं शाळेत नाही का काम लगेच होईल ना झालं नंतर परत तिला मग ड्रॉप करू भेटू तुम्हाला बँकेत डायरेक्ट पुढं नाही का काय प्रोसिजर बघू ठीक आहे हॅपी दिवाळी चालन मग जाय मग सावकाश मग काय चालन मग चल बाय योजना बाय बाय
आम्ही इकडे आलतो फिरायला असं नाही का, चक्कर मारायला इकडं कनगरला नाही का, टाइमपास असं फिरायला तो पोर आम्ही. पाईपलाईन चालू इकडं नाही का, अंडरग्राउंड. आता भारी वाटतं निवांत तिकडं नाही का. चालू अंडरग्राउंड पाईपलाईन चालू नाही का, चाललंय काम. बघा असं वाटतं एंडा कोणताच आहे बघा. भारी वाटतं इकडं नाही का. आम्ही आता चहा प्यायला आलो इकडं, टाइमपास नाही का काहीच. अरे जाऊन दे ना, काय नाही होत. इथं आलोय साईपत मध्ये नाही का, टायर बी कशी व्यवस्थित ए भाली कपल साठी नाही का. आवळी बेळ काहीच. मी इकडे आलतो आज कॅन्डल लावून तशी म्हटलं आता ब्लॉग काढू. तिकडे गेलो मित्रांबरोबर आपल्या क्रशरला नाही का, तिकडं आपल्या कनगरच्या साईडलाच आहे असं, डोंगर साईड आहे असं. पण अंदाज झाला त्या व्हिडिओ काढता येणार नाही काही, टाइमपास असं काढलं व्हिडिओ आणि काय तसं. आणि काल प्रॉब्लेम काय झाला माझा, मी ती व्हिडिओ अपलोड करणं केली होती सकाळी नाही का, टायमिंग गेलं तर शेड्यूल केलं तर मी, पण विषय काय झाला ते अपलोडच नाही झाली. मला वॉर्निंग पडली होती यूट्यूबवर की काहीतरी असं, मला कळलं नाही काय ग्लिच झालं का काय. आणि ते चुकून आहे ना माझ्याकडून डिलीट झाली वाटतं असं गडबडीत व्हिडिओ. मी ती एडिट करणार होतो पण ती चुकून डिलीट झाली. तुला रा बाप काय झालं प्रॉब्लेम. आणि तसं आपलं म्हण टायमिंग जसं 9 वाजता टाकतो ना मी व्हिडिओ सकाळी नाही का, मग तो विषय काय झाला, पण ती डिलीटच डायरेक्ट असं हे झालं. तो डायरेक्ट अर्धा तास डायरेक्ट हँग झालतो. झाला प्रॉब्लेमच झाला बा आता, असं हे झालंय विषय. त्याच्यामुळं मग बाकीचं काय असं प्रॉब्लेम, मग असं प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे मग मी हँगच झालो. मी म्हणलं आता काय करावं भाऊ, आता डिलीट झाली व्हिडिओ. आणि यूट्यूबला पण तसं मेसेज केलेला आहे, अजून नाही आला तसा मेसेज. मग तेच विषय झाला. बाबा काय खरं नाही बा आता. ते मग चेक केलं, चॅट जीपीटीवर बघितलं काय प्रॉब्लेम झाला, काय मित्रांना फोन केली काय ग्लिच आहे काय असं तसं. होईन परत काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आणि मी ते डिलीट माझ्याकडून झाली ना, मला वॉर्निंग पडली की तुम्ही डिलीट केलं काय असं तसं काही आला मेसेज मला. काय झाला प्रॉब्लेम बघू नाही का. तर व्हिडिओ चांगली झाली ती व्हिडिओ अशी. काल ब्लॉग काढला वाटलं म्हणजे काढला होता तिकडचं. मग तो सगळं ब्लॉग काढलेलं सगळंच हे झालं ना. आणि माझ्या ओरिजिनल व्हिडिओमधून पण मी ती डिलीट केली ती, म्हणजे डिलीट झाली ती माझ्याकडून. मी म्हणलं मग आपल्याला याच्यात म्हणजे पोस्ट केलेली अपलोड केलेली आपण मग कशाला ठेवली, मग ती उडवून टाकली मी. मला झाला प्रॉब्लेम, किस्सा झाला आता. मग मी म्हणलं आणि तसं नाही, ते बॅकअपला पण ठेवायची व्हिडिओ. तर मी लॅपटॉपमध्ये पण बॅकअप ठेवतो तसं नाही की व्हिडिओचं. पण तो व्हिडिओ ब्लॉगचा मी तो डिलीट केला होता, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. असं विषय झाला भाऊ आता. मग मम्मी मला म्हणली काय झालं व्हिडिओचं काय झालं रे. म्हणलं अरे ती व्हिडिओ आलीच नाही, ती सकाळी ती अपलोड झाली, बच्चन मारली तिला असं तसं. ती बघा नंतर ब्लॉगमध्ये नाही का विषय असा झाला ना. जाऊन द्या काय, आपल्या समजतं काय प्रॉब्लेम होतो. पण कसं आता लक्ष देऊन बघावं लागतं. म्हणजे व्हिडिओ टाकतो असं मग ते पटती का नाही का काय. आम्ही रात्री अपलोड करतो म्हणजे एडिट करतो लॅपटॉपवरूनच अपलोड करतो नाही का. मग ते लॅपटॉपमधून अपलोड झाली का नाही, मग लॅपटॉप बंद करून तसंच झोपायचो. तो प्रॉब्लेम झाला. मला कळलं अरे आपण चुकी झाली मोठी. अख्खं ब्लॉग गेला म्हणजे ते अख्खंच हे जातं ना सगळं बॅकअप. असं विषय झाला. आता काय घरी बोलवलं मम्मीने त्यावेळेला, ती म्हणली लवकर बाबा किती वेळ झाला नाही का. म्हणलं आलोच ठीक आहे. फोन आली मग मी 2-3दा म्हणलं आलो. कसं मित्रांबरोबर गप्पा मारल्यावर कसं मग टाईम जातो आणि कळत पण नाही का असं तसं. मग फोन आले मग लगेच कल्टी मारली. पण मित्रांनो म्हणलो तुम्ही या जेवण करू परत भेटू.